आज तो ब्लॉग बनवायचं काही म्हणजे असं माझं काही प्लॅन नव्हता किंवा काही हे नव्हतं, पण हा नेमका कप पडला आणि हा कप होता पूर्ण भरलेला ॲसिडनी. इथं वरती होता तो ठेवलेला आणि मी फडकं मारत होतो, याच्यावर हा स्प्रे मारला आणि पुसत होतो. ते फडकं पडलं आणि तो कप घेतला ओढून. बरं झालं तो म्हणजे डोक्यावर किंवा अंगावर पडला. जर पडला असता तर मला लगेच धावपळ झाली असती, पाण्याने डोकं धुवावं लागलं असतं आणि म्हणजे जळाला असतं पूर्णचे, म्हणजे ऍसिड आहे. आता तुम्ही समजू शकता ना. मग इथं खाली पडलंय, इथं पांगलंय, लय डेंजर आहे काम असतं सगळं आणि ते कामात येतं, सोन्याच्या चांदीच्या कामात येत राहतं. आता कप फुटलंय, परत आता आवरावं लागल. थोडं पायावर बियावर उडलं, पण मी पटकन मग पाणी तिथं पाणी पायावर टाकलं. तळव्याला थोडी चुनचुन होती माझ्या. हे इथं हे दिसतंय का पांढरं झालं लगेच. ते पटापट पाणी टाकलं, थोडं पाय आता पडत्या वाटतं, थेंबे आहे, थोडी चुनचुन होती तळव्याला. तेच कप आता आवरावं लागेल पटापट. कप भरलंय, तेवढं फेकून देऊ आता. थोडे शिंतोडे पॅन्टीवर आणि हुडीवर पडले. हे पा ते लाल होतंय, म्हणजे नॉर्मली कापड जळतंय. हे पा कापड जळतंय, पा जे रेड रेड दिसतंय ना तुम्हाला, हे आता हे सगळी पॅन्ट रेड होणार आहे अशीच. हे पा इथं हे दिसतं ना. आज माझं दैव बलबत्तर होतं, त्याच्यामुळं वाचलो. नाही तर ते जर असं म्हणजे मी थोडा पुढं असतो, कप असा पडला आणि जर असा पडला नसता तर कप फुटला नसता. पण माझे केस बीस टाकी गायब झालेले असते. हजाराबा म्हणजे एवढी खतरनाक सिच्युएशन झाली असती ना, कारण ते ऍसिड आहे. ते असं माझ्या समोरून पडलं, मी अजून थोडं माझ्या अंगावर पडलं असतं. आता काचा पूर्ण पुसून घेतो, ते सगळं आवरलं तिथलं. आता काचा पुसून घेतो. आम्ही ते तिथं वरती त्याच्यामुळंच ठेवतो की तिथं कोणी जाऊ नये, कोणाचा हात लागू नये, म्हणजे कोणाला काही त्याच्यापासून इजा नको व्हायला. आणि मागं ठेवलं तर मागं म्हणजे भरपूर गोष्टी तर करता, काही गोष्टी उचलता करतात, ते पडायला नको म्हणून तिथं कधीच काही काम पडत नाही. त्याचं काम असल्यावरच तिथं हात जातो, त्याच्यामुळे ते तिथं ठेवलेलं होतं. पण मग आज कसं काय माहिती, फडक्याला लागलं मग ते असं खेचलं गेलं. असा फडका मी असं केलं ते त्याच्यावर पडलं, मी इकडं केलं ते आलं डायरेक्ट ओढून. अरे बा आज लय खतरनाक वाचलोय. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता ना की एखाद्याच्या म्हणजे आता इथं पूर्ण बोलोजुबा केसरी होऊन जाईल. आता थोडी चुनचुन होती माझ्या मांडीला, पण एवढं काय नाही. कापडावर एवढं काय ऍसिड हे नाही करत कापडवर, पण मग ते आत थोडं फार लागत असेल, ते चुनचुन करतंय. तेव्हा पूर्ण बोलोजुबा केसरी आता हे पा पूर्ण लाल लाल झालेलं आहे. मला जरा मांडीला थोडी जास्त चुनचुन होती या भागामध्ये, तर जिथं पडलेलं आहे ना हे इथं चुनचुन व्हायला लागली. मी आता पहिले जातो आणि पॅन्ट बदलतो, कारण ते आगाग व्हायला लागली आता तिथं थोडीशी. आता आलोय घरी, पहिले पॅन्ट बदलतो. बनी भाऊ इकडं मस्तीच्या मूडमध्ये, पण मी तर नाही मस्तीच्या मूडमध्ये. पॅन्ट केली चेंज आता ही, आणि ही दिली तर टांगून. तुम्हाला हिच आहे ना व्हिडिओ एंड करताना दाखवल कलर, तिथं पूर्ण रेडिश होऊन जाईल. कारण हे पण किती रेडिश झालेलं आहे जिथं पडलं होतं. तर आता बनी भाऊ बाय कर, चाललो मी. आपण आलेलो आहे परत शॉपवरती, आता बसू. तर आता आलोय आपण घरी आणि बनी भाऊनी केली टूथपेस्टची हजामत. तर आता मी डबा करण्यासाठी आलेलो आहे जेवायला. गबास आता करू आपण जेवण. आणली मिसळ ह्याच्यात, कारण पप्पा गेले नाशिकला आणि ह्याच्यात कांदा ते मग भाजी नाही केली. मी सकाळी पोळ्या भरपूर केल्या, म्हणजे 4 पोळ्या, ही डिश आणि मिसळ. हे आपलं आजचं जेवण करतो पोटभर. जेवण करून झालेलं आहे आपलं, आता एवढं आवरून घेऊ. आता आपण आपल्या स्थानापन्न होऊ. हे आमच्या इकडं सिन्नरला अशा आसाऱ्या असतात. नाशिक करायवाल्यांना एवढं नसेल माहिती. याने घेतली आता आसारी, तोंडला पोहतोय. या बाई अशी आसारी, याच्यावर मांजा आखडायचा, एवढी मोठी राहते. पण म्हणजे नाशिकवाल्यांना कशी 2 जणांची गरज पडती पतंग उडवायला, तशी आम्ही एकट्याने याने पतंग उडवू शकतो.
तर आता आपला वर्कआउट झालाय, मी जिमला आलतो, ब्लॉग करायचा होता पण नेमके मित्राचे रस्त्याने येत होतो तेव्हा पाहिलं रस्त्याने त्याची भांडणं चालू होते, मग ते मिटवता म्हणजे त्याला थोडं आवडलं ते सगळं, आता त्याच्यामध्ये विसरूनच गेलो. जिमला आलो, आठवलं अरे मधी सेट मारता मारता की ब्लॉग करायचा राहून गेला, म्हणून आता मी जाताना ब्लॉग करतोय घरी. तर आता आलोय आपण घरी. आज तो सेटचा कपच अंगावर पडला असता, पडला म्हणजे खाली पडला, तो फडकं पुसत होतो. हा मी असं त्याच्यावर फडकं पडला, मला ना कालच पडलं. मला ना सकाळी कालच आणलं. हे काय पॅन्टीवर पडलं, पॅन्ट बदलली पहिल्या गाडीने, इथं लाल झाली असं टाकायचं पायावर टाकलं, मग पॅन्टवर का नाही टाकलं असंच. पॅन्टीवर काय टाकणार आहे, तेवढ्यात ते पॅन्डल दिलं बरं का, पॅन्डल दिलं, पैसे नव्हते घ्यायचे त्याच्याजवळ ना. हा मग त्याने पॅन्डल तेच मग पटापट आवरलं ते. आता पोळ्यांचा चुरमा करायचा आहे, त्याच्यासाठी हे मशीन आहे कांदा कापायसाठी. आता कांदा पटापट कापून घेऊ. चुरमा झालाय रेडी, आता मस्त पैकी बसून चुरमा खातो. तुमच्या घरी चुरमा करता का नाही कमेंट मध्ये सांगा. अरे बनी भाऊ बरोबर का नाही. तर आता वाजले रात्रीचे 10 आणि आता आपण झोपणारे आणि डेली रुटीन सारखं दूध हा पाहतोय वाट, त्याला दिलंय खायला पण बसतोय माझ्याकडेच पाहत, मी पितो तोपर्यंत. मग आता आजचा ब्लॉग इथं संपतोय आणि तुम्हाला कसं वाटला ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या भावाचं चॅनल आहे त्याच्यामुळे सबस्क्राईब हे करा, नक्की करा. आणि म्हणजे हे पुढं चॅनल तुम्ही शेअर पण करा, कारण आपण सिन्नरचे आणि मी मराठीत मी पहिले हिंदीत ब्लॉग बनवायचो पण आता मी मराठीत करतोय, तर मग मराठी माणसाला सपोर्ट करा. सर म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय. मिनिटात कांदा चिरून होतो, डोळ्याला आता हे व्हायला लागले, पाणी यायला लागलंय, पण हे मशीननी 1 मिनिटात कांदा चिरून